कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो गाईज, मी मिरची RJ विजय. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या रेडिओ चॅनेलवरती, म्हणजेच 98.3 मिरची इट्स हॉट. पण आज मिरचीचा तडका देण्यासाठी मी मिरची RJ विजय आणि मी मिरची RJ अनुश्री चर्चा करणार आहोत नवरा बायकोचे रुसवे फुगवे. आम्हाला माहित आहे तुमच्याकडे बरेच तडके फडके मिरचीसारखे तिखट प्रश्न असतील, त्यामुळे कुठलाच विलंब न करता सुरू करूयात आजच्या प्रश्न उत्तरांची मैफिल. RJ विजय, माझा एक प्रश्न होता तुमच्यासाठी. जर तुमचं लग्न झालं असतं आणि तुमच्या बायकोचे वादविवाद झाले असते तर तुम्ही ते कसे सॉर्ट आउट केले असते? मी माझ्या बायकोला गुडघ्यावरती बसून गुलाबाचं फुल देऊन प्रेमाचे 3 शब्द बोललो असतो, आय लव्ह यू म्हणून, आणि मी तिला इम्प्रेस केली असती. बापरे, वा, तुमच्या उत्तराने तर मी सुद्धा इम्प्रेस झालीये. हो, ए वाव, मला आवडलंय हे. तू खूप असं प्रॉपर RJ टाइप सुरू केलंस यार. असं बोलणं झाल्यावरती म्हटलं आता गाडी आपली लागले 80चं स्पीड धरले म्हणलं. हे घाला आणि आता एक DJ गाणं प्रश्न वाजवून येणार काय? आहे. हा? हेडफोन घातलं डीजेच वाजतो का सारखा? अरे अरे, चला, आता काय प्रश्न आल्यात. आधीच इथं पायात पाय नाही, तोंडात तोंड अडकायला आले, तोंडाची बोबडी बंद व्हायली. आता प्रश्न विचारल्या अवघड होईल म्हणलं. हॅलो ऋषिकेशराव. हा बोला, तुमचं नाव काय पहिला ते सांगा. रत्नदीप. कुठनं बोलताय तुम्ही? भंडारा म्हणणं. हा, भंडारा जिल्हा. हा, कशात तुम्ही? आम्ही तर ठीक आहे, तुम्ही कसं आहे सांगा बरं. हे ना, माझी एक गर्लफ्रेंड आहे सीमा. तुमची कल्पना आहे, मी काय करू? तुम्ही काय करू नका, पण तुमची थोडी मदत लागणार आहे पुढे, ऐकून तर घ्या. हा बोला. आमचं लई वर्षांपासून दफड आहे. तिचे घरचे ना काय ऐकत नाही लोक. मला ना तिला आता पळवून न्यायचंय, लग्नाचं वय होऊन चाललं माझं. तर तुम्ही तुमच्या आखाड्यातले 3-4 पैलवान पाठवून द्याल का आमच्या मदतीला? अहो, काय ह्यासाठी पैलवान झाल्यात काय मला सांगा बरं. पुरीच्या बाबतीत नाही राव, लांबच राहतो. दुसरं काय आहे काय सांगा. दुसरं काय सांगणार, तुमच्याकडनं अपेक्षा होती राव आम्हाला काहीतरी सोल्युशन द्या आम्हाला. ह्याच्यातून बघा, त्यांच्या आई बापांना जरा रिक्वेस्ट करा. तुमचा प्रयत्न बघितलेला की मी, तुम्ही स्टेज वरती करताना, पण ते काय तुम्हाला जमलं नाही तर आम्हाला काय जमायचं ते. हा, मग आता कसं सांगा बरं, मला जमतच नाही, मी पोरींसंग बोलतच नाही जास्त करून. एक तरी पाठवा पेलवान, तुम्ही स्वतः या ना. मग समोर बॉडीगार्ड सारखं उभं राहायचंय, बस बाकी काही नाही करायचं तुम्हाला. अहो, सगळं गाव आल्यावर मग मार खायला लागेल. एकटा का तर किती अडवायचं. तुम्ही जाशीला पळून पोरगीला घेऊन आणि मी काय वाजवत बसू का तिथं? प्रेमा खातर तेवढं तर करायला पाहिजे की नाही भावाने? प्रेमा खातीर मी तर मार खाणार भाऊ कोणा. तर कोणी नाही येणार का तुमच्याकडे? अहो, पुरीच्या मॅटर मध्ये नाही भाऊ. दुसरा कुठला मॅटर आहे काय सांगा, येतो लगेच तुमच्यासाठी, काय बी करतो. बरं, मी काय म्हणतोय, सीमाचं तर प्रकरण आता बाहेर चाललंय. आता मला काय वाटत नाही तुम्ही पण का मदत करून नाही राहिले. तर तुमच्या बरोबर त्या मॅडम आहेत ना, श्रुती मॅडम, हा, त्यांच्यासोबत काही म्हणजे बोलणं वगैरे करून काही आपलं बघा. आता हाय ना एक, आणि दुसरीकडे चाललाय. मग आता काय करायचं? ठीक आहे मग, आभारी आहोत. धन्यवाद. हा, थँक्यू. वा वा, काढा हेडफोन काढा, फोन झालेला आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.